सर्व लहानू भक्तांना सप्रेम जय गुरु। आज आपल्यासोबत आष्टी येथील रहिवासी संत कवी हिरुटकर साहेब आहेत। तर त्यांना त्यांच्या संपूर्ण आयुष्यक्रमामध्ये जीवन प्रवासामध्ये जे काही अनुभव आले, संतांचे अनुभव आले, समर्थ लहानूजी बाबांचे अनुभव आले, राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे आले आणि त्यांच्या हातून अनेक संतांचे ग्रंथसुद्धा लिहिण्यात आले, चरित्र लिहिण्यात आलं, संत चरित्र लिहिण्यात आलं। तर त्याबद्दल ते आपल्याला सविस्तर माहिती सांगणार आहेत। दाजी जय गुरु। जय जय लहानूजी बाबा। जय लहान। सर्वात आधी तुमचा परिचय द्या। माझं नाव कृष्णा उर्फ दयानंद सीतारामजी हिरुटकर, वार्ड नंबर 3, आष्टी। मूळ आष्टीचेच आहे तुम्ही? आष्टी। अच्छा। तालुका आष्टी, जिल्हा वर्धा। हो। तर तुम्हाला संत लहानूजी बाबांच्या चरित्राचा ध्यास कसा लागला आणि दर्शनाला दर्शन झालंय काय? हो, दर्शन झालं। तर दर्शनाला जाव असं कसं वाटलं तुम्हाला? मला दर्शनाला जावं कसं वाटलं, कारण मी बापूरावजी पिदळी यांचे चिरंजीव आहे। हो। बाळासाहेब पिदळी। बरं। ते अमरावतीला असताना ते डेहराडूनला नोकरीवर होते। बरं। त्यांच्यासोबत मी 8व्या वर्गात असताना गेलो। त्यानंतर तिथे असताना मी सोबत गेलो। त्याच्यानंतर त्यांचा परिचय झाला। हे तर म्हणे माझे अंबामाईचे भक्त आहे म्हणे, म्हणजे बाळासाहेब पिदळी। हो। त्याच्यानंतर माझा परिचय झाला। तर बाळासाहेब पिदळींना असे उद्देशून म्हणाले लहानूजी महाराज की अरे हे माझ्या आईचे भक्त आहे आणि हे एका महिन्यामध्ये डेहराडूनवरून परदेशात जातील, असं त्यांना म्हणाल। त्याच्यानंतर माझा नंबर आला। तर मी म्हटलं, महाराजांना नमस्कार केला। महाराज म्हणे अरे हे लहानू आहे, हे पोरगं तर फारच आहे म्हणे, हे पोट्ट म्हणजे आपल्या कुळाचा झेंडा लावतात म्हणे, दूरपर्यंत उंच लावतील म्हणे झेंडा। त्याच्यानंतर नमस्कार केला, सगळं आलं झालं। त्याच्यानंतर 9वीत असताना एका पेपरमध्ये वृत्तपत्र बातमी आली का लहानूजी महाराज यांची आजीवन चरित्रावर भजनमाला तयार करण्याची आहे, तर आपलं काही असल्यास भजन पाठवावे। तर मी त्याप्रमाणे 9व्या वर्गात असताना बेलूरकर रामकृष्णला बेलूरकर यांच्याकडे भजन पाठवलं। आणि 10व्या वर्गात असताना मी ते भजन ते प्रकाशित झालं, मला बोलावण्यात आलं। त्यावेळेस प्रकाशनाला संत लहानूजी महाराज होते, के.बी. कदम, वेरुळकरजी, घुसरकरजी, श्रीकंठकार असे अनेक मोठे कवी त्या ठिकाणी उपस्थित होते। आणि माझा ज्यावेळेस प्रकाशन झाल्यानंतर नंबर ज्यावेळेस आला, त्यावेळेस मला तुकडोजी महाराज म्हणाले, क्या रे बोले बेटा, मेरे गुरुबंधूवर आपले भजन लिखा। माझ्या बोला जी महाराज जी। तर महाराजांनी माझ्या डोक्यावरही हात दिला आणि पाठीवरही थाप दिली। बाबाजी का उद्देशून म्हणाले मला की बेटा लिखते रहो, मेरा तेरे को पूरा आशीर्वाद है। राष्ट्रसंतांनी आशीर्वाद दिला। राष्ट्रसंतांनी आशीर्वाद दिला असं म्हणताना ते समर्थ लहानूजी बाबांचं कोणतं भजन आठवते का तुम्हाला? हो, आहे माझ्याकडे। अच्छा। समर्थ शब्द काय आहे त्याचे? सद्गुरू लहानूजी महाराज चरणी आलो, दर्शन द्यावे मी आतुर झालो। अच्छा। असं भजन आहे। पान नंबर 126 वर 126 नंबरच आहे भजनाचा। 12/10/67 प्रकाशन झालं तुकडोजी महाराजांच्या हस्ते। अच्छा। हो। तर त्या तुम्ही अशी भजनावली काढली आहे कधी? नाही, बेलूरकर संपादित भजनावली आहे ती। अच्छा अच्छा। त्याच्यात तुमचं भजन? माझं भजन आहे। त्यावेळेस मी 9वी। त्या पुस्तकाचं नाव काय आहे? गुरुप्रसाद। गुरुप्रसाद त्याच्यामध्ये आहे तुमचं भजन? आहे, मी दाखवतो तुम्हाला। अच्छा, बरोबर। तर आणखी काही प्रसंग सांगा। त्याच्यानंतर लहानूजी महाराज झाल्यानंतर मी गोदाजी महाराजचा ग्रंथ लिहिला, आजनसऱ्याची गोदाजी महाराज। त्याच्यानंतर आपले संत टिपरीवाले महाराज आष्टीचे, त्याच्यावर 5 अध्यायी ग्रंथ लिहिला। त्याच्यानंतर संत गमाबाई माता यांच्यावर सुद्धा मी स्तोत्र लिहिलं, 183 ओळीचं स्तोत्र आहे। त्याच्यात हरिनाम याच्यामध्ये वाशिम जिल्ह्यातलं माना कुरुम या ठिकाणी केशव भारती महाराज आहे, यावर माझा 5 अध्यायी ग्रंथ लिहिला। आणि माझ्या ग्रंथावर आधारित एक तासाचा लघुचित्रपट काढला। त्या चित्रपटामध्ये माझे 5 गीती त्यांनी समाविष्ट केले, माझ्या ग्रंथावरच काढला। त्यानंतर वर्धेजवळ शेलू गाव आहे, शेलूपाशी झडशी टाकळी म्हणून गाव आहे, तिथं देवीचं मंदिर महालक्ष्मी, त्या ठिकाणी मी 5 अध्यायी ग्रंथ लिहिला। लाकडाच्या बंगळीवर देवी आहे। 5 अध्यायी ग्रंथ लिहिला त्यांनी। माझा जे काही सत्कार करायचा तो सत्कार केला, खूप चांगला ग्रंथ। ओंकार महाराज आहे ना सावर्डीचे? हा, ओंकार महाराज संत लहानूजी बाबांचे कृपांकित संत आहे। हा, कृपांकित संत आहे ते। आद्य कृपांकित पहिले महाराज तेच आहे।
त्यांचे वडील सेवेत होते ना बाबाजीच्या. हो हो. तर त्यांना साक्षात्कार झाला होता. हो. त्या ठिकाणी अच्युत महाराजांचं जे शिवमंदिर आहे त्या ठिकाणी त्यांना नारायण मिळालं त्यांच्या आईला. आणि त्या आईला प्रसाद म्हणून ते मिळालं. त्याच्याबद्दल ते महाराज जन्मास आले ते संत. आणि त्यांचा मी 11 ते ग्रंथ लिहिला मोठा. हो हो, माझ्याकडे आहे तो. त्यांनीच दिला मला. हो त्यांनीच दिला. मी दर्शनाला गेलो असता. ओंकारनाथ महाराजांनी दिला आहे. त्यानंतर तेलई माता आहे. तेलई मातेवर आरती आहे. असं काय? 1984-85 मध्येच आरती झाली. हो हो. ती अजून तर आहेच तिथं. त्याच्यानंतर चिपळीवाले महाराज, त्याच्या संत गमाबाई माता, अशी बरेचशा आरत्या प्रकाशित झालेल्या आहेत. आणि हे सगळ्या संतांची कृपा आहे. तुमचा आशीर्वाद आहे. बरोबर. नाही, संतांच्या कृपेशिवाय होतच नाही. संतांची कृपा प्रसादाशिवाय लिखाण हातून होत नाही. आणि म्हणून संतांची दर्शन घडणं हा क्षण मोठा भाग्याचा आहे. भाग्याचा क्षण. आज मला तो आमच्या गोरोबा मंदिरामध्ये लाभला. तर ते जे समर्थ लहानोजी बाबांवरच्या चरित्रावर जे भजन लिहिलं आहे तुम्ही, तर ते तुम्हाला असं गायन वगैरे येतं का? मला गायन येते, पेटी वाजवता येते. अच्छा. तर मग थोडक्यात एक आता या तुमच्या मुलाखतीचा समारोप. आता मी सर्व लहानू भक्तांना तुमच्या मुलाखतीच्या माध्यमातून एक सांगू इच्छितो की श्री संत लहानोजी महाराज संस्थान टाकरखेडा येथे अन्नदान, गोसेवा आणि गुरुदक्षिणा ह्या बरेच दिवसाच्या योजना सुरू आहेत. आणि अनेक लहानू भक्तांनी प्रचंड प्रतिसाद त्या उपक्रमांना दिला आहे. त्याच पद्धतीचं अलीकडे एक आता लहानू प्रसादालय नावाची भव्य दिव्य 3 मजली वास्तू इमारत बांधकाम करण्याचं हाती घेतलेलं आहे संस्थांना. तर त्याकरता मी तुमच्या मुलाखतीच्या माध्यमातून जे काही लहानू भक्त आपले व्हिडिओ पाहत असतात लहानूची स्वानुभव या चॅनलवरती, त्यांना असं एक नेहमीच आवाहन करत असतो की फुल नाही फुलाची पाकळी यथाशक्ती तिथे अर्पण करावं. त्या बांधकामास आपण हातभार लावला पाहिजे बा, जेणेकरून आपल्या पुढील पिढ्यांकरता एक समाज उपयोगी कार्याकरता त्याचा हातभार लागल. अशा पद्धतीचं एक आव्हान मी या माध्यमातून करतो. आणि अलीकडेच संस्थांचं जे गोरक्षण आहे त्या गोरक्षणमध्ये एकूण 550 जनावरांची संख्या तिथे झालेली आहे. आणि एवढ्या मोठ्या जनावरांकरता चारा प्रचंड प्रमाणात पाहिजे. तर या माध्यमातून आणखी भक्तांना पुन्हा आवाहन करतो की आपल्या घरच्या जनावरांपुरता कुटार वगैरे चारा ठेवून उर्वरित चाराचं जर सहकार्य आपल्या बाबाजीच्या जनावरांकरता गोरक्षणाकरता जर केलं तर फार चांगलं होईल. असं एक आव्हान तुमच्या मुलाखतीच्या माध्यमातून करतो. आणि या मुलाखतीचा समारोप आपण तुमच्या आवाजातील एका लहानोजी बाबांवर जे गीत लिहिलं आहे तुम्ही त्या गीताने करावा. सादर करा दादा भजन. संत लहानोजी महाराज द्रौपदी नमितो माता. टाकरखेडच्या लहानोजी नाथा, तुझ वाचुनी आम्हा कुणता. टाकरखेडच्या लहानोजी नाथा, अज्ञानी आम्ही दिनदास, मार्ग दावी तुझी आमास. करी पूर्ण अमुची आस, तुझ वीण कोण रघुनाथा. टाकरखेडच्या लहानोजी नाथा, असे इच्छा तुझे दर्शनाची, मंदिरी चरण बघण्याची. सद्गुरु अंतका पाहसी, तू दाखवी रूप अनंता. टाकरखेडच्या लहानोजी नाथा, तव कृपा दृष्टी गुढ बोले, पवरोगी निरोगी झाले. किती नाम प्रसादे तरले, धन्य लीला तुझी महासंता. टाकरखेडच्या लहानोजी नाथा, धन संततीन मागी तुझला, दे दर्शन एकदा मजला. घे पदारी अनाडी कृष्णाला, तळपदी नमवितो माता. टाकरखेडच्या लहानोजी नाथा,
टाकर किडेच्या लहानुजी नाथा, टाकर किडेच्या लहानुजी नाथा. श्री संत लहानूजी महाराज की जय.